नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाची बाईक रॅली। उद्या होणाऱ्या ठाकरे पक्षाच्या शिबिराच्या पार्श्वभूमीवर रॅलीचं आयोजन। स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते रॅलीकरता उपस्थित। शिधा वाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रति क्विंटल 20 रुपयांची वाढ। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय। भिवंडीमध्ये पाणी समस्येकरता नागरिकांचा मनपासमोर आंदोलन। तक्रारी करूनही पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष। पैसे भरूनही पाणी अनियमितपणे सोडण्याचा नागरिकांचा आरोप। पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 3 वर्षात 51 गरोदर मातांचा मृत्यू। शहरात 3 वर्षात 95,932 महिलांची प्रसूती, तर त्यातील 51 मातांचा दुर्दैवी अंत। जुन्नरमधील गावांना अवकाळी पावसाचा फटका। पावसानं झोडपल्यानं शेतमालाचा प्रचंड नुकसान। खासदार अमोल कोल्हेंकडून नुकसानीची पाहणी। लातूरच्या उदगीर तालुक्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा। हंडाभर पाण्याकरता महिलांची भर उन्हात भटकंती। उल्हासनगरमध्ये रॅलीत नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण। 7 ते 8 जणांच्या टोळक्यांनी केली आहे मारहाण। मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। भिवंडीमध्ये बंद असलेल्या पालिकेच्या शाळेच्या इमारतीला आग। दुसऱ्या मजल्यावर बंद असलेल्या रूमला लागली अचानक आग। आगीत रूममध्ये ठेवलेले कागदपत्र जळून खाक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।